या सगळ्या मुद्द्यांवरती वादळी चर्चा झाली, पण आणखी एक मुद्दा सभागृहामध्ये चांगलाच वादळी ठरला। हा मुद्दा होता एसटी संदर्भातला। या एसटीच्या चर्चेवरनं आजी माजी परिवहन मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। गेली अनेक वर्ष एसटी महामंडळात तोट्यात असल्याची माहिती सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आणि यानंतर माजी परिवहन मंत्री अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी रंगली। 2047 सालापर्यंत महाराष्ट्रात एकही डिझेल बस नसेल, सगळ्या बसेस इलेक्ट्रिकवरती चालतील असं आश्वासन प्रताप सरनाईकांकडून देण्यात आलंय। अनेक वर्षापासून एसटी महामंडळ हे तोट्यामध्ये घाट्यामध्ये आहे आणि तो घाटा हा प्रामुख्यानं आपण सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेपर्यंत एसटी पोहोचावी यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना राबवतात त्यामुळे होतोय। 2047चा भारत त्या दृष्टिकोनातनं आम्ही आजच्या ज्या बसेस आहे हळूहळू त्या बसेस ईव्ही मध्ये कशा कन्वर्ट होईल आणि 2047 साली आमच्याकडे एकही ही डिझेलची बस राहणार नाही याची दक्षता घेऊन ती योजना सुद्धा आम्ही कार्यान्वित करतोय, जेणेकरून आमच्या ज्या जुन्या बसेस आहे त्या ईव्ही बसेस मध्ये आम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो। तशी अतिशय चांगली योजना आम्ही आखतोय। 600 कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागतात, त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा। 4500 कोटी रुपये तुम्ही देताय म्हणताय 6 महिन्यामध्ये, तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काय मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे थोर नेते बसलेले पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत। या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा, एसटी कामगारांना सरकारी कर्मचारी आता तरी घ्या, म्हणजे ह्या भानगडीत करावे लागणार नाही। जवळजवळ आम्ही 216 डेपोचे टेंडर काढलेले आहे। ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या 6 महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब, कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे, मंत्री आहे, परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे। काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी आहे ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या 6 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार, तशी प्रोव्हिजन राज्य शासनाने केलेली आहे। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। माझ्यासोबत श्रुती आहे, श्रुती प्रोडक्शन टीमचा भाग आहे।